नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचा लाडका दिनेश भोईल ते पण सोशल वर्कर या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. नवीन विषय घेऊन मी आज आलोय, परंतु हा विषय गुरु आणि शिष्याच्या आपुलकी प्रेम नात्याबद्दल आहे. आज जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचे शिष्य भक्त मंडळींचा आज एक स्तुत्य उपक्रम आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आज आपण पाहू शकतो हे जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांचे भक्त आणि शिष्य मंडळी गुरूंनी शब्द टाकावं आणि ते शिष्यांनी पूर्ण करावं, हे आई आणि लेकराच्या नात्याबद्दल आणि आपुलकीबद्दलचा प्रेम हे या भक्त मंडळींकडे पाहिल्यावर आपल्याला समजूनच जाईल. आज पाहू शकतो जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या संकल्पनेतून भारतभर कच्चे बंधारे बांधण्याचा संकल्प गुरुमाऊलींनी केलेला होता आणि त्याच संकल्पनेतून ह्या धर्मबाद सेवा केंद्रातील जी लोक आहेत त्यांनी आज कच्चा बंधारा बांधण्याचा संकल्प पूर्ण केलेला आहे. आणि फक्त आणि फक्त हा कच्चा बंधारा बांधण्याच्याच संकल्पनेत एकच उपक्रम नसून तर जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या संकल्पनेतून भरपूर असे उपक्रम चालतात. उदाहरणार्थ मुफ्त ॲम्ब्युलन्स, तर परत विद्यार्थ्यांसाठी मोफत इंग्लिश स्कूल, अशा पद्धतीचे बरेच काहीतरी उपक्रम चालतात. पाहूयात आपण इथे भक्त मंडळी जी सेवा केलेली आहे त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. चला तर मग प्रतिक्रिया जाणून घेऊ, त्यांना काय वाटतं ही सेवा केल्यावर त्यांच्यामध्ये काय काय बदल झालेले आहेत आजपर्यंत, ते आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. ताईंना विचारूयात. ताई, स्वस्वरूप संप्रदायामध्ये गुरुमाऊलींच्या आदेशानुसार ही जी आपण सेवा केलेली आहे, तर ही सेवा करून कसं तुम्हाला वाटतंय आणि गुरुमाऊलींच्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला जे मार्गदर्शन करतात त्यामध्ये आपले काय काय बदल झालेले आहेत? जय सियाराम. आध्यात्मिक शाळेतून आम्हाला भरपूर काही म्हणजे आध्यात्मिक शाळा ऐकल्यामुळे आमच्यामध्ये खूप काही परिवर्तन झालेलं आहे. माऊलीच्या संकल्पनेतून आज जो काही बंधारा बांधलो होता आम्ही, हे पाण्याची कमतरता जेव्हा उन्हाळ्यामध्ये पाणी जेव्हा कमी होते तेव्हा हे बंधारा बांधल्यामुळे प्राण्यांना, पक्ष्यांना किंवा वनस्पतींना या पाण्याचा उपयोग होतो. असा अनुभव आलेला आहे की माझी मुलगी जेव्हा म्हणजे नीटची एक्झाम दिली, आमच्यावर खूप असे म्हणजे समस्या होते, तरी पण तिनं माऊलीच्या ह्याच्यातून म्हणजे तिला 550 मार्क पडलेत नीटला आणि ती मेडिकलला लागली माऊलीच्या कृपेने, माऊलीच्या आशीर्वादाने. तर ताईंच्या प्रतिक्रिया होत्या गुरुमाऊलींच्या सानिध्यामध्ये आल्यापासून आणि गुरुमाऊलींच्या कृपा आशीर्वादानं आमच्यावरती भरपूर संकट होती, परंतु जेव्हापासून आम्ही भक्ती मार्गाला लागलो तेव्हापासून आमचे संकट दूर झाले आणि आमची जी मुलगी आहे त्यांना BAMS साठी नंबर लागलेला आहे. तर हे सर्व गुरुमाऊलींच्याच कृपा आशीर्वादानं, गुरुमाऊलींनी जे भक्तीचा मार्ग सांगितलेला आहे त्याच्याच माध्यमातून आमच्या मध्ये बदल झालेला आहे, असं ताईंच्या प्रतिक्रिया होत्या. तर खरंच रामानंदाचार्य जगद्गुरु नरेंद्राचार्यजी यांच्या संकल्पनेतून प्रशासनाच्या मदतीचे कार्य भरपूर असे, म्हणजे प्रत्येक उपक्रम हे प्रशासनाच्या मदतीचाच आहे. परंतु दैनंदिन जीवनामध्ये जे वाईट मार्गाला चाललेली लोक आहेत त्यांना सुद्धा गुरुमाऊलींनी या प्रवाहात आणून त्यांचे जे दुःख कष्ट आहेत ते दूर केलेले. परत ताई आहेत, त्यांनी काय बोलणार आहेत, त्यांच्या पण प्रतिक्रिया घेणार आहेत. जय सियाराम. काय सांगावं, गुरुमाऊलीची महिमा भरपूर काय आहे बोलायला. पण एक असं झालं की आमचं दुर्दैव, आमचे मालक वारले. आमचे मालक वारल्यावर सगळ्यांनी म्हणलेत आम्हाला, पण तुम्ही एवढं माऊलीचं करता, पण तुम्हाला असं कसं झालं असं म्हणलेत. पण आम्ही डगमगलो नाही, आम्ही काही असं हे केलं नाही. आम्हाला म्हणले सगळं सोडून तुम्ही निघून जाता, इथं काय तुमचं काही राहणार नाही, तुमचं भरपूर काही वेस्ट झाले असं म्हणलेत. पण आम्ही डगमगलो नाही आणि मी, माझा मुलगा, आम्ही कोणालाच भिलो नाही, काय नाही. पण ते सगळं संकट आम्ही मागे टाकू नाही की नाही, आम्ही परत उभं राहिलो. पण आम्हाला गुरुमाऊली कसं शक्ती दिलेत, कसं काय दिलेत आम्हाला अजून. जर ते तेव्हा तशी परिस्थिती, आता काय परिस्थिती आमची अशी झाली की नाही, जसं कोणाला बघलं तर की नाही त्याला कळणार बी नाही. आणि हे असं कसं मोठं झाले, यांच्यावर कशी काय कृपा झाली असं सगळ्यांनी म्हणायलेत. पण आमची माऊली आम्हाला काय आहे आम्हाला माहिती आहे. आम्ही उठलं सुटलं आम्ही सेवेला निघतो. हे काय करते, सेवेला निघतात, काय सेवा म्हणतात, काय नाही, काय करत नाहीत, काय नाही म्हणतात. पण आम्ही भिणार नाही. आम्ही कुठेही काही राहो माऊलीच्या सेवेसाठी, आम्ही कोण्याही रात्री माऊलीच्या सेवेसाठी आम्ही जाणार.
आणि आम्हाला हे आणि भरपूर काही उपयोगाला आहे आणि आम्ही माऊलीच्या सेवेमध्ये आम्हाला भरपूर काही ज्ञान बी भेटले आणि आम्ही याच्यामध्ये सुखी समाधान आहोत. तर पाहू शकतो तर दैनंदिन जीवनामधल्या ज्या अडचणी आहेत त्या सर्व जे समाजाने नकारलेले आहेत त्या सुद्धा गोष्टी घडलेल्या आहेत आमच्यासोबत, असं त्या ताईंच्या प्रतिक्रिया होत्या. तर खरंच या लोकांचं, ह्या भक्त मंडळींचं इतकी प्रशंसा करू तेवढं कमीच आहे. आज सकाळी 8 वाजल्यापासून इथं सेवा चालू आहे. सकाळची थंडी पाहता भरपूर अशी थंडी सुटलेली आहे, परंतु आपल्या आईने सांगावं आणि आपल्या लेकराने ती पूर्ण करावं अशी म्हणजे आई आणि लेकराच्या प्रेमाचं हे जे उपक्रम आहे त्यांनी आज पार पाडलेला आहे. तर खरंच जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादातून आपण पाहू शकतो ह्या तालुक्यातच नाही तर अख्ख्या भारत देशामध्ये भरपूर ठिकाणी असा बदल झालेला आहे. कारण चांगल्या पद्धतीने गुरुमाऊलींनी मार्गदर्शन करून विविध प्रकारचे उपक्रम राबवून लोकांना त्या उपक्रमामध्ये गुंतवून ठेवून समाजाबद्दल आपुलकी, समाजाबद्दल बांधिलकी निर्माण करून स्वस्वरूप संप्रदायाच्या माध्यमातून गुरुमाऊलींचं कार्य चालू आहे. धन्यवाद. जय सियाराम.